श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. पित्राचे जेवण म्हणजे श्राद्धाचा स्वयंपाक. पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी, संतुष्ट करण्यासाठी त्यांना श्राद्धाच्या जेवणाचा नैवेद्य देत असतो. या निमित्ताने आपण ब्राह्मण भोजन, आपले स्नेही परिवार असतात, आपले मित्रपरिवार असतात, आपले नातेवाईक असतील, यांना आपल्या घरी बोलावून अन्नदान करत असतो. पित्रांचे आपण अशा पद्धतीने जेवण बनवतो. जो स्वयंपाक करतो त्याला काही विशिष्ट नियम आहेत. या नियमांचं पालन आपण केलं पाहिजे. पित्रांच्या जेवणाचा स्वयंपाक कोणी करावा, त्याचे नियम काय आहेत, पित्रांच्या जेवणामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असावा, कोणते पदार्थ नसावेत, पित्रांच्या जेवणाचे ताट कसे वाढावे, नैवेद्य कसा वाढायचा, याचीच माहिती आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट बॉक्समध्ये काही शंका असतील तर नक्की विचारा. प्रथम पाहूया पित्रांच्या जेवणाचा स्वयंपाक म्हणजेच श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करायला हवा. श्राद्धाचा स्वयंपाक श्राद्धकर्त्याने म्हणजे ज्याच्या हातून श्राद्ध करणार असतील त्यांनी करावा असा नियम आहे. परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनात हे शक्य नाही, म्हणून श्राद्धकर्त्याच्या पत्नीने स्वयंपाक केला तरी चालतो, किंवा भाऊकीतील जवळचे नातेवाईक असतील किंवा मातृपितृवंशज असतील यांच्यापैकी कोणीही स्वयंपाक केला तरी चालतो, किंवा कोणत्याही सौभाग्यवती स्त्रीने श्राद्धाचा स्वयंपाक केला तरी चालेल. श्राद्धाचा स्वयंपाक करताना काही नियम अवश्य पाळले पाहिजे. ब्राह्मण भोजन किंवा पित्रांना नैवेद्य दाखवल्याशिवाय श्राद्धाचं भोजन खाऊ नये. अगदी लहान मुलांना सुद्धा देऊ नये. श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना चिडचिड करू नये. शांतता ठेवावी. कोणत्याही गोष्टीचे दुःख करू नये. प्रसन्न मनाने श्राद्धाचा स्वयंपाक करावा. शक्य असल्यास पांढरे वस्त्र घालून स्वयंपाक करावा. श्राद्धाचा स्वयंपाक सुरू असताना कोणाचीही चेष्टा मस्करी करू नये. मोठमोठ्याने हसू नये. घरामध्ये ब्रह्मचर्य पाळावे. घरात भांडण तंटा करायचा नाही. घरात शांतता आणि स्वच्छता असावी. पित्रांना स्वच्छता आवडते. श्राद्धाच्या जेवणासाठी जे पदार्थ बनवले जातात त्यासाठी लागणारे सामान हे आपल्याच घरातील असावे. कोणाकडूनही मागून घेतलेले नसावे. शिळे अन्न ठेवू नये. उकडलेले अन्न नको. श्राद्धाच्या जेवणात केस जाणार नाही किंवा त्यात केस निघणार नाही याची काळजी घ्यावी. श्राद्धाचे जेवण बनवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करावे. दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक करू नये. जेवणाचे पदार्थ वाढताना मौन पाळावे. कोणत्याही पदार्थाचे नाव घेऊ नये. जसे आपण आनंदाच्या क्षणी एखाद्या लग्नाच्या ठिकाणी एखाद्याला आग्रह करतो तसा आग्रह देखील करायचा नाही. आपल्या पूर्वजांना आवडणारे काही पदार्थ असतात, त्यांचा आवर्जून स्वयंपाकात समावेश करावा. त्याचबरोबर पित्रांचे स्मरण करावे. श्राद्धाच्या जेवणाला कधीही नाव ठेवू नये किंवा कौतुकही करायचे नाही. तो प्रसाद असतो आणि तो प्रसाद समजूनच ग्रहण करावा. श्राद्धाचे जेवण हे दुपारी 12 ते 1:30-2 दरम्यानच दिले जावे. संध्याकाळच्या वेळेला श्राद्धाचा स्वयंपाक करायचा नाही. श्राद्धाच्या जेवणामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत तर यामध्ये प्रामुख्याने तांदळाची किंवा गव्हाची खीर, उडदाचे वडे किंवा मुगाचे वडे, कढी, आळूच्या वड्या, भाज्यांमध्ये आळू, भेंडी, डांगर, चक्की, बटाटा आणि सर्व प्रकारच्या चटण्या, त्यात विशेष करून तीळ आणि जवसची चटणी असावी. कोशिंबिरीचे सर्व प्रकार चालतात. त्याचबरोबर पित्रांचे आवडते मध, तूप, खीर यांचा अवश्य समावेश करावा. भाजलेले किंवा तळलेले जे पदार्थ असतात ते पित्रांना आवडतात. मात्र उकडलेले, आंबट, खारट हे पदार्थ पित्रांच्या जेवणाच्या ताटात टाळावेत. तसेच कांदा लसूण युक्त पदार्थ सुद्धा टाळावेत. शेवगा, वांगी, गाजर हे सुद्धा पित्रांच्या जेवणात ठेवू नये. शुद्ध मनाने, पावित्र्य राखून, श्रद्धेने हा स्वयंपाक करावा. आता पित्रांच्या जेवणाचे ताट कसे वाढावे तर पित्रांचे ताट वाढताना जसे देवाला नैवेद्य दाखवताना ताट वाढतो त्याच्या अगदी उलट क्रमाने पित्रांचे ताट वाढले जाते. मीठ आणि लिंबू ताटामध्ये वाढताना सुरुवात आपण मिठाने करतो. तसे न करता सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू वाढायचे. याचे कारण असे की पित्रांना खारट आंबट पदार्थ आवडत नाहीत, म्हणून सगळ्यात शेवटी ताटामध्ये मीठ आणि लिंबू वाढायचे. भाज्या एका बाजूला वाढायच्या. समजा उजव्या बाजूला भाज्या वाढा, डाव्या बाजूला सर्व चटण्या ठेवायच्या. मध्यभागी भात वाढायचा. भात वाढताना आपण जसे नेहमी वाटीमध्ये घेऊन तो गोल आकारात वाढतो तसे न करता चमच्याने भात वाढायचा. भात वाढण्या अगोदर शुद्ध तूप वाढावे. उलट क्रमाने करायचे. प्रथम शुद्ध तूप, त्यानंतर त्याच्यावर भात वाढायचा आणि मग त्यावर वरण वाढावे. त्याच्या शेजारी कढी, वाटीमध्ये खीर वाढावी. विरुद्ध क्रमाने ताट वाढण्याचे कारण असे की असे केल्याने त्या अन्नातील रजोगुण वाढतात, तमोगुण वाढतात आणि त्यामुळे पित्रांना अन्न ग्रहण करणे सोपे जाते. भजे, वडे, सांबर, पापड, कुरवडी
हे तळलेले पदार्थ असतात. ते ताटामध्ये समोर वाढावीत. उजव्या बाजूला भाज्या, डाव्या बाजूला चटण्या आणि कोशिंबीर. समोर तळलेले पदार्थ वाढायचे. मध्यभागी शुद्ध तूप, त्यावर भात आणि त्यावर वरण, बाजूला कढी अशा प्रकारे वाढायचे. या पद्धतीने ताट वाढल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवला जातो. देवाला आपण ज्यावेळी नैवेद्य दाखवतो तेव्हा पाण्याने जमिनीवरती चौकोनी मंडल तयार करतो, म्हणजेच पाण्याचा चौकोन तयार करतो. पण पितरांना जेव्हा नैवेद्य दाखवतो तेव्हा पाण्याने चौकोन न करता बोटाने पाण्याचा गोल करायचा, म्हणजे वर्तुळ करायचा. त्यावरती ताट ठेवायचे आणि पाणी फिरवताना ते देखील विरुद्ध बाजूने फिरवायचे. याचे कारण तेच की उलट क्रियेने हे सर्व केल्याने जेवणातील रजोगुण व तमोगुण वाढतात आणि पितरांना ते अन्न ग्रहण करणे सोपे जाते. जेवणा अगोदर आठवणीने गाय, कुत्रा आणि कावळा यांना घास ठेवायचा. पितराच्या दिवशी याचक असतील किंवा दारावर कोणी आलं किंवा जे गरजू आहेत अशांना अवश्य अन्नदान करावे. अन्नदान आणि वस्त्रदान यांना खूप महत्त्व असते, त्यामुळे पितर संतुष्ट होतात. त्याचबरोबर हे नियम पाळून अशा पद्धतीने पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितर जास्त काळापर्यंत संतुष्ट राहतात. त्यामुळे आपोआपच पितृदोष लागत नाही किंवा पितृदोष कमी होतो. तर मंडळी, ही होती पितृपक्षात पितरांचे ताट कसे वाढावे, स्वयंपाक कसा करावा, नैवेद्य कसा दाखवावा याची संपूर्ण माहिती. आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत पितरांचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. धन्यवाद.